आपल्या वडिलांच्या निधनानंतर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी शंकरवर येते. शिक्षण अर्धवट सोडून मग त्याला काम करावं लागतं. शंकरचा एक लहान भाऊ होता, त्याचं नाव होतं शशांक. हे घे तुझ्या फीचे पैसे. दादा, शाळेत जायलाच हवं का? असं का म्हणतोस? शाळा सोडून देतो आणि मी सुद्धा काही काम शोधतो. तुला सुद्धा थोडी मदत होईल माझी. असा विचारही करू नको शशांक. तुझा भाऊ अजून जिवंत आहे. जर तुला मी शिकवू शकलो नाही तर मी बाबांना काय तोंड दाखवू? काय म्हणतील ते की मी माझ्या लहान भावाला शिक्षण सुद्धा घेऊ दिले नाहीत. तू शिकून खूप मोठा हो आणि खूप पैसे कमाव. आले लक्षात? आपल्या मोठ्या भावाची कशी मदत करावी बरं? प्रशांत नेहमी हाच विचार करत असे की कसे आपण सुद्धा 2 पैसे कमावू शकू. आई, मला काम करता येईल असं काही काम नाहीये का? पण तुला काम करायची गरज काय आहे? दादा संपूर्ण दिवस काबाड कष्ट करत असतो. मला सुद्धा त्याची मदत करावीशी वाटते आई. नक्की करशील. देवाच्या मनात असेल तर लवकरच तू सुद्धा त्याची मदत करू शकशील. सध्या तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. बाकी सगळं देवावर सोडून दे. प्रशांत नेहमी देवाकडे हीच प्रार्थना करत असे. देव बाप्पा, प्लीज असं काहीतरी करा जेणेकरून मी माझ्या दादाची मदत करू शकेन. प्लीज देव बाप्पा. आणि एक दिवस मात्र देवबाप्पा शशांकचं ऐकतो. प्रशांत शाळेतून परत येत असताना त्याचं लक्ष नाल्याकडे जातं. नाल्यात एक कुत्र्याचं पिल्लू बुडताना त्याला दिसतं. प्रशांतला त्याची दया येते. प्रशांत स्वतः पाण्यात उतरतो आणि त्या बुडणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवून पाण्याबाहेर घेऊन येतो. मित्रा, आता परत नाल्याजवळ जाऊ नकोस. त्यात पुन्हा पडलास तर तू बुडशील. त्या कुत्र्याच्या पिल्लाला तिथेच सोडून शशांक पुढे जाऊ लागतो. तेव्हा त्याने कुत्र्याच्या पिल्लांच्या भुंकण्याचा आवाज ऐकला, म्हणून तो मागे वळून बघतो. काय झालं मित्रा? त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या तोंडात एक बाहुली पकडलेली असते. शशांक कुत्र्याच्या पिल्लाच्या जवळ जातो. हे काय? मी तुझा जीव वाचवला म्हणून तुला मला हे बक्षीस द्यायचं आहे का? सांग मला. हा, ठीक आहे, मी ही बाहुली घेऊन जातो. तू तुझी काळजी घे बरं का? शशांक त्या कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळतो आणि ती बाहुली घेऊन निघून जातो. शशांक त्या शेतावर जाऊन पोहोचतो जिथे शंकर मोलमजुरी करत असतो. शंकर त्याच्या कामात मग्न असतो. शशांक तिथे थांबून शंकरची वाट बघू लागतो. दादाची वाट बघून कंटाळलेला शशांक त्या बाहुलीशी गप्पा मारू लागतो. हॅलो, तू एक जादूची बाहुली असतीस तर किती बरं झालं असतं. मग माझी प्रत्येक इच्छा तू पूर्ण केली असतीस. मला खूप भूक लागली आहे. काहीतरी खायला हवं होतं. तू मला काही खायला देऊ शकली असतीस तर किती बरं झालं असतं. आणि त्याच वेळी शशांकच्या समोर अनेक चविष्ट खाद्यपदार्थ प्रकट होतात. शशांक डोळे चोळून बघतच राहिला. तेव्हा शंकर सुद्धा तिथे येतो. हे काय? एवढे सगळे खाद्यपदार्थ? तू कुठे चोरी केली नाहीस ना? नाही दादा, अजिबात नाही. हे सगळे पदार्थ या बाहुलीने दिलेले आहेत. काही काय बोलतोस तू? दादा हो, ही साधी सुधी बाहुली नाहीये. ही जादूची बाहुली आहे. मी शाळेतून परत येत होतो तेव्हा मी तिला सहज म्हटलं की मला खूप भूक लागली आहे आणि अचानक इतके सगळे खाद्यपदार्थ इथे प्रकट झाले. तू जे सांगतोयस त्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. एक काम कर, या बाहुलीकडे पैसे माग. ठीक आहे दादा. बाहुली मला खूप पैसे पाहिजेत. क्षणार्धात त्यांच्या समोर नोटांच्या थप्प्या प्रकट होतात. दोघे आश्चर्यचकित होतात. ही तर खरंच जादूची बाहुली आहे. बघ, मी तुला म्हणालो होतो की नाही. ते दोघे पैसे हवेत उडवू लागतात. शेतात काम करणाऱ्या इतर मजुरांचे लक्ष नोटांकडे जाते. दादा, पैसे, आपले पैसे उडून जात आहेत दादा. अरे पैसे राहू दे. ती बाहुली घे आणि चल इथून. लवकर चल. इथून कोणी बघण्याआधी इथून निघून जाऊया आपण. चल चल, लवकर चल. शशांक आणि शंकर धावतच आपल्या घरी जातात. शेतात काम करणारे मजूर नोटा गोळा करत बसतात. सगळ्या नोटा गोळा करून झाल्यावर एवढे पैसे यांच्याकडून आले तरी कुठून? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. शंकरच्या भावाने त्या बाहुलीकडे जेवण मागितलं तर जेवण प्रकट झालं. मग त्याने पैसे मागितले तर या सगळ्या नोटा प्रकट झाल्या. याचा अर्थ ती जादूची बाहुली आहे. हो आपण ती बाहुली त्याच्याकडून काढून घेतली पाहिजे. हो, काढून घेतली पाहिजे. चला माझ्या बरोबर. शशांक आणि शंकर आपल्या घराजवळ पोहोचतात. मला वाटतं की सगळ्या गावकऱ्यांना या बाहुलीबद्दल समजलेलं आहे. आता काय करायचं दादा? तू ही बाहुली समोरच्या झाडावर लपवून ठेव. आपण नंतर येऊन तिला घेऊन जाऊया. ठीक आहे. शशांक ती जादूची बाहुली झाडावर लपवतो आणि आपल्या दादासोबत घरात जातो. दोघे घरी पोहोचतात. सगळे मजूर सुद्धा तिथे येऊन पोहोचतात. ती जादूची बाहुली आम्हाला दे. कोणती बाहुली? तीच बाहुली जी तुझा लहान भाऊ घेऊन आला होता.
त्याच्या जवळ कुठे आली बाहुली? खोटं बोलू नकोस, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्याने त्या बाहुलीकडे जेवण मागितलं तर जेवण प्रकट झालं, त्याने पैसे मागितले तर पैसे सुद्धा प्रकट झाले. अहो असं कधी घडतं का? बहुधा तुम्ही सगळे नशेत आहात. जास्त शहाणपणा करू नको. गुपचूप ती बाहुली आम्हाला देऊन टाक, नाहीतर तुझा भाऊ आणि तुझ्या आईला ठार मारू. एक माणूस शशांकला पकडतो आणि इतर दोघे जण त्याच्या आईला पकडतात. आता ती बाहुली देतोस आम्हाला की तुझ्या भावाची मान पिरगवून टाकू? मी 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 सगळं सांगतो तुम्हाला, पण माझ्या भावाला आणि आईला सोडा. मजुरांनी दोघांना सोडून दिलं. आई आणि शशांक दोघेही रडू लागतात. घराच्या आत येण्याआधी मी आणि शशांकने ही बाहुली घराबाहेर असलेल्या झाडावर लपून ठेवलेली आहे. आता कसा बोललास? थांब, मी आता ती बाहुली घेऊन येतो. तो मजूर घराच्या बाहेर बाहुली आणायला आला आणि ओरडायला लागला. बाहेर या, सगळ्यांनी बाहेर या. जेव्हा सगळेजण बाहेर आले तेव्हा आश्चर्यचकित झाले. त्या झाडावर हजारो बाहुल्या लटकलेल्या होत्या. हे काय? यातली ती जादुई बाहुली कोणती आहे? मला काय विचारतोस? तूच बघितली होतीस ना? अरे पण या सगळ्या एकसारख्याच दिसत आहेत. पण आता काय करायचं? सगळ्या बाहुल्या काढून बघूया, मगच समजेल की कोणती बाहुली जादूची आहे ते, जी इच्छा पूर्ण करू शकेल. मजुरांनी सगळ्या बाहुल्या खाली उतरवल्या आणि त्याच वेळी झाडावर पुन्हा अनेक नवीन बाहुल्या लटकू लागल्या. त्या सगळ्या बाहुल्या त्या मजुरांना घेराव घालतात. वाचवा वाचवा, आम्हाला कोणतरी वाचवा. तुमच्या सगळ्यांबरोबर असंच झालं पाहिजे होतं. बाहुल्या सगळ्या मजुरांना मारू लागल्या. मजूर सैरावेरा धावू लागले. वाचवा वाचवा. सगळे मजदूर तिकडून पळून जातात. ते जातात, सगळ्या बाहुल्या एकत्र होतात आणि त्यापासून एकच बाहुली तयार होते आणि शशांकच्या हातात येऊन विसावते. माझी लाडकी जादूची बाहुली. शशांक बाहुलीचा मुका घेतो आणि म्हणतो, जादूची बाहुली, माझ्या साध्या सुद्धा घराला मोठ्या घरामध्ये बदल आणि त्याच्यात धान्य संपत्ती पण दे. शशांकच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडताच त्या छोट्याशा घराचं एका मोठ्या वाड्यात रूपांतर झालं. त्यांनी आत जाऊन पाहिलं तर घराच्या आत सोनं चांदी आणि भरपूर धान्य होतं. देवाने तुझं म्हणणं ऐकलं. आता तुझ्या दादाला मोलमजुरी करण्याची काहीही गरज नाही. आय लव्ह यू जादूची बाहुली. एका गावात शंकर त्याची लहान मुलगी राखी हिच्यासोबत राहत होता. शंकर एक गरीब शेतकरी आहे. त्याला मिशा नव्हत्या. शंकरचा शेजारी महिपाल सुद्धा शेतकरी असतो, पण त्याच्याकडे जास्त शेती असते म्हणून तो कामाला नोकर ठेवतो. महिपालला देखील एक लहान मुलगी आहे जिचं नाव आहे रचना. रचना अतिशय घमेंडखोर असते. राखी शाळेत जात असते तेव्हा वाटेत रचना सुद्धा शाळेत जात असलेली तिला दिसते. ओहो, हे गरीब लोक कुठून सकाळी सकाळी माझ्या पुढ्यात येतात काय माहित. आता माझा सगळा दिवस खराब होणार. तू दुसऱ्या रस्त्याने येत जा. मी काय येऊ दुसऱ्या रस्त्याने? माझे बाबा या गावातले सगळ्यात श्रीमंत शेतकरी आहेत. सगळे त्यांचा आदर करतात आणि तुझ्या बाबांना तर मिशा सुद्धा नाहीत आणि त्यांच्याशी कुणी बोलत सुद्धा नाही. जवळ आले तर सगळे त्यांना हाकलून देतात. या अपमानामुळे राखी खूप दुःखी होते आणि ती शाळेत जात नाही. तशीच परत आपल्या घरी निघून येते. घरी शंकर जेवण बनवत होता आणि शेतावर जाण्याची तयारी करत होता. काय झालं माझ्या बाळाला? बाबा, आपण इतके गरीब का आहोत? कोण म्हणालं बाळा की आपण गरीब आहोत? बाबा, सगळेच असं म्हणतात की आपण गरीब आहोत. जर आपण गरीब नसू तर गावातलं कोणीही आपल्याशी व्यवस्थित बोलत का नाही? बाळा, गरीब त्याला म्हणतात ज्याच्या थाळीत अन्न नसतं, पण देवाच्या कृपेने आपल्याला 2 वेळचं जेवण मिळत आहे. तुला शाळेत चांगलं शिक्षण मिळत आहे. आपल्याला अजून काय हवं पोरी? ठीक आहे, मी मान्य करते की आपण गरीब नाही, पण मग तुम्हाला मिशा का नाहीत? आलं लक्षात माझ्या. नक्कीच रचना तुला काही बाही बोलली असणार. ते मला काही सांगू नका. मला तुमच्या चेहऱ्यावर मिशा दिसल्या पाहिजेत, म्हणजे इतर गावकरी तुमचा आदर करतील. काय असं वेड्यासारखं बोलतेस? असं होत नाही बाळा. ते मला काही माहित नाही. मला फक्त आज संध्याकाळपर्यंत तुमच्या तोंडावर मिशी दिसली पाहिजे, नाहीतर मी आता जेवणारच नाही. अगं, असं कसं करून चालेल? शंकर खूप दुःखी होतो आणि तो त्याच्या शेतात निघून जातो.
राखीचं बोलणं ऐकून आज शंकरचं कामात अजिबात लक्ष लागत नाही. त्याला राखीचं बोलणं सारखं आठवत राहतं. शेवटी तो एका झाडाखाली येऊन बसतो. आता माझ्या येवल्याच्या मुलीला कसं सांगू की मी गरीब आहे म्हणून मिशा बाळगू शकत नाही, कारण गावातले गावकरी ही गोष्ट स्वीकारणार नाहीत. पण आज मला मिशा नाही आल्या तर मी जेवणारही नाही, आणि मिशा वाढवायच्या म्हटलं तर एका दिवसात तर वाढणारच नाहीत. हे देवा, कसल्या पेचात अडकवलंयस मला. आता करू तरी काय? त्यापेक्षा मेलो तर बरं होईल, पण जर मी मेलो तर माझ्या मुलीकडे कोण बघणार? शंकरला अनेक प्रश्न भेडसावत असतात आणि त्याला रडू येत असतं. रडता रडता कधी त्याचा डोळा लागतो हे त्याच्या लक्षात येत नाही आणि तो झोपी जातो. थोड्या वेळाने झाडाखाली ऊन पडतं आणि त्याला जाग येते. शंकरला त्याचा चेहरा थोडा वजनदार वाटतो. तो हात लावून पाहतो तर त्याला आश्चर्याचा धक्का बसतो, कारण शंकरच्या चेहऱ्यावर जादूच्या मिशा आलेल्या असतात. अरे, माझ्या तोंडावर मिशा कशा फुटल्या? ही राखीची खोडी तर नाही? कदाचित ती इथेच कुठेतरी लपून बसली असेल. मी मिशा ओढून पाहतो. राखीने त्या नक्कीच फेविकॉलने चिटकवल्या असणार. मग बघतो त्या राखीकडे. शंकर आपल्या मिशा ओढून पाहतो, पण मिशा निघूनच येत नाहीत. पण त्यातून सोन्याची नाणी खाली पडतात. अरे हे काय? ही तर कमाल झाली. अरे देवा, आता मी तर श्रीमंत झालो. पण माझ्या लक्षातच येत नाहीये की हे नक्की घडलं तरी कसं झालं. त्याच वेळी झाडातून एक देवी प्रकट होते. वत्सा, मी धनाची देवता आहे आणि या जादूच्या मिशा आहेत. आता तू सुद्धा त्या खोट्या श्रीमंतांना उत्तर देऊ शकतोस आणि हे सांगू शकतोस की मिशा असण्याचा आणि पैसा असण्याचा काहीही संबंध नाही, पण तो आपापल्या आवडीचा भाग आहे. तू दररोज तुझ्या मिशांमधून 100 सोन्याची नाणी काढू शकतोस. फक्त तुला मिशा थोड्याशा ओढाव्या लागतील आणि नाणी आपोआप खाली पडतील. धनाची देवता तिथून अंतर्धान पावते आणि शंकर ती सगळी नाणी घेऊन आपल्या घरी जातो. शंकर घरी जात असतानाच वाटेत त्याला महिपाल भेटतो. काय रे शंकर, वेडबीड लागलंय का तुला? काय झालं महिपाल भाऊ? मला तर वाटतंय की तुम्हालाच वेड लागलंय. तू माझी मस्करी करतोयस? तुला इतकंही माहित नाही की मी श्रीमंत शेतकरी आहे आणि माझ्या बरोबरीत मिशा ठेवू शकत नाहीस तू? लहान तोंडी मोठा घास नको भाऊ, पण प्रत्येकाची वेळ येते. आणि हे बघ, माझ्याकडे आता सोन्याची 100 नाणी आहेत. जर तुझ्याकडे असतील तर दाखव. महिपाल गपचूप तिथून निघून जातो आणि शंकर घरी येऊन सगळी हकीकत राखीला सांगतो. ते ऐकून राखीला अतिशय आनंद होतो. शंकर आता रोज आपल्या मिशीतून सोन्याची नाणी काढू लागतो आणि बघता बघता फक्त गावातलाच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातला एक श्रीमंत माणूस झाला. त्याने एक मोठा वाडा बांधला आणि दिमतीला नोकर ठेवले. राखी सुद्धा आता राजकुमारी सारखी राहू लागली. शंकर जेव्हा सकाळी उठला तेव्हा पाहिलं की त्याच्या मिशा गायब झाल्या आहेत आणि तेव्हा धनाची देवी प्रकट झाली आणि म्हणाली की त्या मिशा शंकरकडे ठेवण्याची वेळ आता भरली आहे. शंकरच्या घरी आज काही लोक येणार होते. शंकर, तू या जिल्ह्यातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहेस, पण तू मिशा का कापल्यास? मला तुम्हा सगळ्यांना आज एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून अनेक वर्ष माझं शोषण केलं आणि मला कधीही मिशा ठेवण्याचा अधिकार दिला नाही, कारण मी गरीब होतो. पण मिशा बाळगणं ही एखाद्याची आवड असू शकते, त्याची लायकी नव्हे. आणि हो, एखाद्याची पात्रता ही त्याच्या मिशांवर अवलंबून नसते. सगळ्यांनी एकत्र राहावं आणि आनंदाने राहावं. अशा प्रकारे गावातून गरीब श्रीमंत असा भेदभाव नष्ट होतो आणि मग मिशा नसलेले लोक सुद्धा सन्मानानं आयुष्य जगू लागतात.